ओम साईराम. तुमच्या सगळ्यांना गुरुपौर्णिमेची शुभेच्छा. गुरु म्हणून तुम्ही मान दिलं, तुम्ही दिलं मान स्वीकारला. त्याचबरोबर एक गजानन सांगत होता, एक सुभाषित असा होता, सर्व देवांना नमस्कार केशवांची घेतली. चालू करत होतं मला वाचण्याच्या उद्या पडता त्या देही देव माझ्या मुद्रा मिळाला. तसं तुम्ही तुमच्या देवाला नमस्कार करा. तो केशवा विष्णू पावला. आज गुरु म्हणून तुम्ही मला बहुमान दिलं, व बहुमान होती तर तुमच्या सद्गुरूचा बहुमान आणि आम्हाला काम दिलं बहुमान ते चालू सेवा म्हणून तुम्हाला स्वीकार होता. आमची सरपंच असा माझे सासा सगळे सगळ्यांची नाव आहे ना, तुम्ही सगळे जवळचे असाल. हवे व आज कसं जवळलं शालेय जशी जवळली इथल्यासाठी खूप मोठी आमचं काय म्हणणं अशी सोय असतात त्या कार्य सोय असतात. आम्ही अतिशय भावनेने हात काढतात आणि घरच्या बरे पंचायत वगैरे करतात तो काढता तो शिकवला. त्यानंतर आम्ही काय किंवा जी भावना आम्ही त्या हारात घालून तुमच्यामध्ये आज आनंद होऊन केला तो आनंद तुमच्याकडे काय थोडं वेळ तरी करू लागलाय तशी आमची भावना असतात. ती तुमची भावना राखा. आम्ही हात घालून लोकांकडे आणि शाळेत बोलले. बरं दुसरे दोघे यजमाना आम्ही नमस्कार केलो. त्याने आम्ही नमस्काराला गुरुपौर्णिमा आणि या संसारात आम्ही पहिला दर एक गोष्ट आणि गदा आणि मनीस किंवा प्राणी व सगळ्यात श्रीनाथ शिंदे देतात आणि त्यासाठी त्यांना सगळ्यांना आम्ही गुरु देत आहे म्हणून आम्ही नका गुरु देतले. तर दत्तात्रय महाराजांची आम्ही आरती केली. तर दत्तात्रय महाराजांची 24 गुरु केल्या बोलतात. त्यातून गुरु सुद्धा शिकली. तू या शिकले, सुना शिकलं, नुसत्या शिकले, सोळ्या शिकले. त्या त्या प्राण्याकडल्या त्या त्या जमाती करल्या या ठिकाणी बरे गुरु या रूपात विभाग आहे ते आम्ही विभाग आहे. त्या खातीरच आम्ही तुम्ही जे कोण आमच्या समाजाच्या प्रत्येक एकामेकाचे गुरु तुमच्याकडे शिकपासारखे माझ्याकडे दिले असा, तुझ्याकडे शिकपासारखे तुमच्याकडे दिले असा. आम्ही सगळे एकामेकाचे गुरु असं मानून आहे. तर आता आम्ही पुन्हा आवय बापय वगैरे करू बाकी शाळेत शिकायचे आम्ही दुसरे करू. आज सकाळी आपल्याला लहान मुलांपर्यंत केलं. कोविडाच्या काळात आम्ही मोबाईलने शिकले. आम्ही मोबाईलला गुरु मानलेला आणि माझ्या पद्धतीने काही काम केली ती अशी की आमची शाळेला सुविधा असो जाऊन अवय बापय असो ते आमचं शिक्षण होतात. त्याचबरोबर आम्ही कसे वागचे असे आमचं जे घेतात आमचं संस्कार घेतात जे काम मोबाईल करतात. मोबाईल आमचं खूप शिकायला बरोबर गजाला शिकायला. त्याचबरोबर आम्ही किती शिक्षण नाही आधी आमचं शिक्षण देणार. त्यासाठी चालण्याची परिस्थिती असा वळ्या आम्ही त्यांना श्रुती आणि स्मृती म्हणतात त्या पद्धतीने ज्या ज्ञान आमच्याकडे पावला ते ज्ञान आम्ही सांभाळून ठेवतो. पुढे पिढीकडे पावसाचे काम आम्ही करूया. आम्ही सगळे एकमेकांचे गुरु जाऊया. सर आज आंबेवदाक ह्या वाठारान साईबाबाच्या देवळात गुरुपौर्णिमेच्या निमित्तान आज तुझ्या एक सत्कार हांगसर घडोवन हाडलेलो आसा आनी ह्या विशयाचेर तुमचें कितें मत आसा? पयलीं नमस्कार. आज गुरुपौर्णिमा शिर्डी साईबाबाच्या मूळ स्थानाक गुरुपौर्णिमेचो उत्सव खूब मोठ्या प्रमाणात जाता. आज हांव हांगा आयलो, ताणें म्हाका गुरू म्हणून आपयलो. ताचे बरोबर देवळा भोंवतणी प्रदक्षिणा काडली आनी म्हाका शिर्डी पाविल्ल्याचें एक समाधानशें जालें. म्हत्वाचें म्हळ्यार गुरुपौर्णिमेक म्हाका जरी गुरू म्हणून आपयलो तरी एक गजाल हांवें सगळ्यांक सांगली ती म्हळ्यार प्रत्येक जाण एकामेकांचो गुरू आसता. प्रत्येक ल्हान सुद्दां मनशा कडल्यान ल्हान केड जिवा कडल्यान दत्तात्रयाचें उदाहरण दिता आसतना सांगलें की दत्तात्रयाचे 24 गुरू आशिल्ले तातूंत मूय सुनो नुस्तें पिसोळे ही सुद्दां ताणें गुरू मानिल्ली ताचे वेगवेगळ्या गुणधर्मा खातीर आनी ताचे कडल्यान कितें पूण बोध मेळटा आसलो. तेच पद्दतीन आमी सगळे एकामेकाचे गुरू. आमी एकामेका कडल्यान कितेंय शिकपाचें सारकें आसा. आनी गुरू म्हणून तुमी जरी म्हाका मान दिलो तो भोवमान हो अशें सद्गुरूंचो ज्या सद्गुरूंनी आमकां फुडें सरपा खातीर बुद्ध दिल्या. आमी बरे संस्कारान संयमान वागचें हाजी एक देख आमकां घालून दिल्ली आसा. ही खरें म्हळ्यार
गुरू म्हणून तांणी जी आमकां देण दिल्या ती म्हत्वाची अशें आमकां दिसता. भाई आंबेवदक साईबाबा देवळाचे तुम्ही अध्यक्ष जावन आसा आनी आयज तुमी गुरुपौर्णिमा खूब बरे पैकी साजरी केल्ली आसा. तशेंच एक आमी पळयता की तुमी एक मनशाचो सत्कारय केल्लो आसा. सो हेजे बद्दल थोडक्यान म्हायती दिया. गुरुपौर्णिमा उत्सव वार्षिक मुला सदा नायक आनी कुटुंबी हे साजरे करता. तेन्ना गुरुपौर्णिमेक आमचे पयलींच्यान एक हें आसा की आमी वार्षिक एक खंयचे गुरू अशें हाडटा आनी तेजें पुजन करता. तेन्ना ह्या वर्सा आमकां दिसलें कितें सर वसंत सावंत हेका हाडचो. सगळ्यांनी भुरग्यांनी म्हणलें कितें वसंत सराक हाडचो. तेन्ना हांवें म्हणलें मागीर वसंत सराक हांव वचून मेळ्ळो आनी सांगलें तेणी एक उतरान हांव म्हणलें. कित्याक तें एक अशें आहा की ते कथा बरयता, नाटकां बरयता, नाटकां डायरेक्ट करता आनी अशें तेजे कडेन तेगेले खूब कडेन भोवमान जाल्या हेंय हांवें पळयलां. 2022, 2023 अशें तेका पुरस्कारूय मेळ्ळ्या नाटकाक. आनी तेन्ना गेल्ले फाटीकूय तेका 50 वर्सां कला अकादमी साजरे म्हणून तेजूसो तेका भोवमान केलो. ते आमी बेश्टी हेजेर पळयलां आमकां खबर ना पूण आतां कळ्ळें आमकां तें म्हणून. आतां तशेंच हेजे पयलीं अशें गुरू हाडलेले तेंचें हें केल्लें. तेन्ना आयजूय लोकूय खूब जालो आनी वार्षिक महाप्रसादाची हें आसता, जेवण आसता ते आमचे ते कोण देवस्थानाचे येजमान आसता पुजेचे ते दिता. आनी गुरुपौर्णिमेक हेजे गुरूचो हे आमी कमिटी हें करता. तेन्ना कमिटी सगळें एकवटान साजरी करता.